हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या आपल्या नव्या कोऱ्या सीरीजमध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या या भागात आज आपल्यासोबत अशी एक कलाकार आहे, जिने यंदा कर्तव्य आहे ह्या चित्रपटातून ह्या सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं. या गोजीरवाण्या घरात ह्या अशा अनेक मालिकांपासून ते अनेक चित्रपटांमध्ये उत्तम असं काम करत ह्या सिनेसृष्टीमध्ये तिने तिची स्वतःची एक वेगळी ओळख आणि एक वेगळी छाप पाडली. आणि इतकंच नव्हे तर येत्या 7 नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या अभंग तुकाराम ह्या चित्रपटामध्ये संत तुकाराम ह्यांची पत्नी आवली ह्यांची भूमिका ती साकारत आहे. खरं तर अभिनेत्री म्हणून तिने तिची एक ओळख निर्माण केली आहेच, पण त्यासोबतच कॉन्टेंट क्रिएटर म्हणून सुद्धा तिची एक वेगळी ओळख आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला आणि स्वागत करूया आपल्या आजच्या भागाची पाहुणी कलाकार, ती म्हणजे अभिनेत्री, कॉन्टेंट क्रिएटर स्मिता शेवाळे हिचं. आपण एक स्वतः त्या ह्याच्यात राहतो, बबलमध्ये राहतो. एव्हरीथिंग इज ओके, एव्हरीथिंग इज नाईस आणि आपलं सगळं उत्तम होणार आहे. ऑल इज वेल, ऑल इज वेल. या खरोखर मनापासून सपोर्ट करणारे जे असतात ते तुमच्या प्रवासात शेवटपर्यंत राहतात. स्वामी मला सतत आजूबाजूला हवे असतात आणि ते असतात माझ्या. कारण याचं असं की मी त्याची अनुभूती घेतली. त्यावेळेला मला जेव्हा चित्रपटाची ऑफर आली तेव्हा आपल्याला चित्रपटामधलं काहीही येत नाही. बाबांनी मला एकच गोष्ट सांगितली की काहीही झालं तरी तुझ्या अभिनयाचा, तुझ्या प्रोफेशनचा आणि तुझ्या विचारांचा आदर आधी तू करायला शिक, तर इतर लोक आदर करतात. स्मिता, पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या आमच्या नव्या सिरीज मध्ये तुझं मनापासून स्वागत करते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि काय सांगशील, कशी आहेस आज? पहिल्यांदा मी हा प्रश्न विचारेन. छान, खूप छान वाटतंय. पहिल्यांदा नवराष्ट्र नवभारतच्या मी ऑफिसमध्ये आलीये, त्यामुळे मला खूप एक्साइटमेंट होतीच ऍक्च्युली. आणि छान वाटतं ग इंटरव्ह्यू देताना Yes. कायमच. आणि मला सुद्धा खूप एक्साइटमेंट आहे, कारण खूप प्रश्न आहेत तुझ्याबद्दल जाणून घ्यायचंय. आणि कसं असं पडद्यामागचे कलाकार ह्यामध्ये जसं मी म्हणाले की रील टू रिअल वर्ल्ड, खरं तर अभिनेत्री, कॉन्टेंट क्रिएटर म्हणून तुझी ओळख सगळ्यांनाच माहितीये. पण स्मिता कशी आहे, बालपणी स्मिता कशी होती, तिचा प्रवास कसा सुरू झाला, ह्या सगळ्या गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहे. तर आज एक मैत्रीण म्हणून मी तुझ्याशी छान गप्पा मारणार आहे आणि स्मिताला जाणून घेणार आहे. येस. तर सुरू करूया आपल्या ह्या मैत्रिणींच्या गप्पा. हो, नक्की. स्मिता, काय म्हणशील, खरं तर बालपण कसं होतं? कारण बालपणीच्या आठवणी ह्या एक फार सुंदर अशा आठवणी असतात, ज्या आपल्या मनामध्ये कोरलेल्या असतात. आणि आज म्हणजे मला असं वाटतं की आपण आज जे काही आहोत ते कुठेतरी बालपणातून आपण घडत गेलेलो असतो. सो कशी होती स्मिता? बॉर्न अँड बॉटअप कुठली? अशी 2 वेळा घालणारी, नाजूक साजूक, शांत की मस्तीखोर? अतिशय शांत. बिलकुल मी काय म्हणतात कॉन्फिडेंट नव्हते. अच्छा. हा, आत्मविश्वास अजिबात नाही. आपण फारच ॲव्हरेज आहोत, बिलो ॲव्हरेज आहोत आणि आपल्याला एवढ्या तरी गोष्टी जमतील का, हे तरी येईल का, अशा सगळ्या संभ्रमात असणारी मी होते. त्यामुळे मला पार्टिसिपेट करताना सुद्धा एक स्वतः कुठल्याही गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर एक खूप मनाची तयारी करावी लागायची मला. स्ट्रगल होता, म्हणजे तो ओव्हरऑल सगळा स्ट्रगलच होता माझा त्यावेळेला. हो हो हो. कारण काय ना, आमच्या घरामध्ये माझी लहान बहीण आहे, ती खूप हुशार होती अभ्यासामध्ये. तुम्ही दोघी बहिणी? बहिणी आम्ही दोघी. आणि ओव्हरऑल आमच्या घरातले जे होते ना, ते बाकी सगळे माझे भावंड ते फारच हुशार होते अभ्यासामध्ये. आणि मी बिलो ॲव्हरेज असल्यामुळे मार्क्स नाहीच पडायचे चांगले. त्यामुळे मला कायम असं एक वाटायचं समहाऊ की कदाचित मी नाहीच, म्हणजे मी कुठे अचीव काही करू शकणार नाही असं मला एक वाटायचं. आणि पण धडपड माझी एक अशी असायची की मी कुठल्याही शाळेमध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये इंडिव्हिज्युअली कसं पार्टिसिपेट करता येईल ह्याच्या मी तयारीला लागायचे. आणि एक माझी आतल्या आत कुठेतरी तयारी सुरू असायची. म्हणजे खरं तर तुझा स्ट्रगल हा स्वतःशी बालपणी चालू होता की आत्मविश्वास निर्माण करायचा आहे आणि उभं राहायचं स्टेजवरती. कुठला पहिला परफॉर्मन्स आठवतो शाळेमध्ये तू केलेलास? मला कथाकथन नावाची आमची एक स्पर्धा होती आणि त्या कथाकथन स्पर्धेमध्ये गोष्ट सांगायची. 5वीत होते मी आणि नवीन शाळा, हुजूर पागेची मी. तर शाळेमध्ये अशा पद्धतीनं पार्टिसिपेट करायचं. मुळात हे घरी कोणाला सांगायचं, मग ते काय म्हणतील म्हणून मी सांगितलंच नाही पहिली गोष्ट. मग आमच्या शेजारी एक सीमाताई म्हणून होती,
सीमाताईंना मी फक्त म्हटलं की तू रोज गोष्टी सांगतेस वेगवेगळ्या, मग त्यातली मला ती अकबर बिरबलची मला खूप आवडली होती, ती गोष्ट सांग ना एक. मग तिच्याकडनं ती ऐकली ती गोष्ट आणि मग ती माझी मी तयार केली आणि ती गोष्ट मी बोलले आणि त्याला मला पारितोषिक मिळालं होतं पहिलं. वा. आणि तिथे मला असं वाटलं की अरे हा आपण काहीतरी करू शकतो. एक माहिती नाही का पण अभ्यासात कदाचित मी फार ग्रेट नव्हते, त्यामुळे मला तो कॉन्फिडन्सच नव्हतं. नव्हता की मी काही करू शकेन. किंवा नाटकामध्ये सुद्धा मला एक बोलण्याचा कॉन्फिडन्स नव्हता, म्हणून नाचात तरी मी असायला हवा असा एक प्रयत्न असायचा. पण त्याच्यात सुद्धा मग ग्रुप पार्टिसिपेशन मध्ये मला आय डोंट नो काय माझं नाही व्हायचं तिकडे. पण मी मग सोलो परफॉर्म करायचे. अच्छा, पण सोलो परफॉर्मन्स मग त्याच्यासाठी पूर्ण तयारी. त्याच्यासाठी मग मी वेगळं जाऊन भेटायचे आणि तिथे टीचरला मी सांगायचे की मी एक डान्स बसवलेला आहे तो तुम्ही बघा तुम्हाला कसा वाटतो ते. आणि मग त्या बघायच्या आणि मग 3 वर्ष तरी मी सलग सोलो डान्स केला होता. 8वी 9वी 10वी मला आठवतंय. ग्रेट. मी ना असं काही मुलाखतींमधून ऐकलंय की खरं तर अभिनयाची तुला अशी काही ओढ नव्हती की अभिनय ह्या क्षेत्रामध्ये यायचंय. हो. पण बाबा कुठेतरी पत्र लिहायला लावायचे आणि ते पत्रलेखन म्हणजे मी त्या मुलाखतीमधून ऐकलंय की त्या पत्रातून त्यांचं मला आता जर विचारलं तर ते मॅनिफेस्ट असं ती मला गोष्ट वाटते. हो. काय सांगशील त्या पत्रलेखनाची गोष्ट? फार गमतीशीर आहे ते. म्हणजे कसं असतं बघ, आपल्याला आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी आधी पेरून ठेवलेलं असतं कोणीतरी आपल्यासाठी. बाबांनी मला विचारलं होतं की तुला शाळेमध्ये पत्र लिहायला शिकवलं आहे का? मी म्हटलं की हो. ते म्हणाले मग मी आता तुला एक ॲड्रेस देतो, त्या ॲड्रेसवर तुला पत्र लिहायचं आणि तिथे लिहायचं की मला अभिनय करायचा आहे, तर मला तुमच्याकडून प्रशिक्षण मिळावं. आणि हे पत्र मला कुठे लिहायला सांगितलं होतं? तर FTI इन्स्टिट्यूटला. Oh my God. आणि मी कितवीत होते? 4थीत. तर मला असं वाटतंय की त्यांनी ते आता त्यांनाही माहिती होतं की म्हणजे 4थीतल्या मुलीला कोण तिथे एंटरटेन करणार आणि हे पत्र जाणार तरी आहे का? पण त्यांनी ते पत्र लिहायला सांगून मला ते त्यावेळेला ती लाल कलरची जी टपाल पेटी होती त्याच्यामध्ये ते टाकायला सांगितलं होतं आणि मी ते केलं होतं. ते त्यांची विल पॉवर आहे की या क्षेत्रामध्ये माझ्या मुलींनी काहीतरी नाव कमावलं पाहिजे आणि म्हणून मी या क्षेत्रामध्ये आहे असं मला वाटतं. सुरुवात तर त्यांच्यापासूनच आहे. कारण सुरुवातीला अगदी त्यांना असं वाटायचं की नाही नाही, स्मिता पाटील माझी आवडती अभिनेत्री होती आणि स्मितानी पण या क्षेत्रामध्ये यावं आणि काहीतरी करावं. पण माझ्या ध्यानीमनी सुद्धा हे नव्हतं. पण मग तुला काय बनायचं होतं? म्हणजे लहानपणी जर तुला विचारलं जायचं की मोठे होऊन काय होणार, तर तेव्हा तुझं काय होतं ड्रीम? मी भरतनाट्यम शिकत होते. म्हणजे भरतनाट्यमचा माझा 6 वर्षाचा तो जो बेसिक कोर्स असतो तो माझा सुरू होता आणि त्यावेळेला मला असं वाटलेलं की यानंतर आपण एक छानपैकी MA भरतनाट्यम करूया, जे पुणे युनिव्हर्सिटीतून करू शकतो आणि त्यानंतर आपले क्लासेस असतील आणि त्यानंतर रेग्युलरली आपलं जे काही लग्न होईल त्यानंतर सुद्धा आपण क्लासेस घेऊ शकू. अशा पद्धतीने आपण ते पुढे पुढे नेऊया. नृत्य आपण पुढे नेऊ तितकं चांगलं आहे आणि त्याबद्दल खूप आस्था सुद्धा होती मला, म्हणजे आहे. सॉरी, आस्था आहे. पण त्यावेळेला मी रियाजात होते, आता मी रियाजात नाहीये. तेव्हा मला असं वाटत होतं की मी नृत्यांगना होईल ओके, म्हणजे असं हे वाटतंय. ड्रीम आणि हे सगळं होतं. मूळची तू पुण्याची की मुंबईची खरं तर? मी मूळची पुण्याची आहे. जन्म पण पुण्याचा, शिक्षणही म्हणजे पुण्यातच. मॉर्न अँड बॉटम पुणं आणि मग नंतर करिअर वगैरे मुंबईमध्ये येस आली. येस. खरं तर यंदा कर्तव्य आहे हा जॅकपॉट म्हणायला हरकत नाही, कारण तुझी जी सुरुवात झाली आणि ती सुद्धा एकदम शानदार, ती म्हणजे यंदा कर्तव्य आहे ह्या चित्रपटातून. तर मी म्हणेन की बाबांची जी विल पॉवर होती ती कुठेतरी हो. इथे कामी आली आणि हा तुला जॅकपॉट मिळाला. पण खरंच जेव्हा स्मिता ही संधी आली, तर संधीचं सोनं करणं पण खूप कठीण असतं. तर तू कशा पद्धतीचा जो अनुभव तुला काही आठवतोय का, की जेव्हा फर्स्ट टाइम तुला सांगितलं की आता कॅमेरा ऍक्शन रोल, त्यावेळेचा तो अनुभव काही आजही लक्षात आहे का? मला असं वाटतं एक खूप बरी गोष्ट माझ्यामध्ये सुरुवातीपासून होती जी इनबिल्ट आहे की आपल्याला काय येतं आणि आपल्याला काय येत नाही याची मला जाणीव असल्यामुळे त्यावेळेला मला जेव्हा चित्रपटाची ऑफर आली तेव्हा आपल्याला चित्रपटामधलं काहीही येत नाही, अभिनेत्री म्हणून आपण काहीही शिक्षण घेतलेलं नाही याची पूर्ण कल्पना मला होती. आणि म्हणून त्यावेळेला मी ठरवलं होतं की आपल्यासमोर हे दिग्गज कलाकार आहेत आणि आपण यांचं ऐकायचं आहे, ते म्हणतील ते आपण ऐकायचं आहे. कारण हेच आहेत आपल्याला जे आपल्याला पूर्ण आपल्या जे काही आपलं शिखर असणार आहे तिथपर्यंत हे पोहोचवणार आहे.
त्यामुळे केदार शिंदे सांगतील तसं, रसिका जोशी सांगेल तसं आणि अंकुश चौधरी म्हणेल तसं तेच आपल्याला वागायचं आहे. संजय मेवाणे म्हणतील इथे उभी राहा, इथे उभं राहायचं आहे. हे मी इतकं तंतोतंत पाळलं, कारण मी खरंच कोरीपाटी होते, मला काहीही येत नव्हतं. पण पेशन्सनी या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यामुळे मला असं वाटतं, मला त्या चित्रपटामुळे आयुष्यभराची एक छान शिकवण मिळाली. माझं इन्स्टिट्यूशन खूप छान झालं त्या चित्रपटामध्ये, कारण 3 महिने आपण सेटवर कसं वावरायला हवं, आपण कलाकारांशी कसं बोलायला हवं, आपण कॅमेऱ्यासमोर कसं उभं राहायला हवं, किमान या बेसिक गोष्टी तरी मी तिथे शिकले. आणि रसिका जोशी खुद्द माझ्याबरोबर असायची, त्याच्यामुळे रसिका जोशी म्हणजे अभिनयाचा महामेरू. म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ती किती ग्रेट आहे, तिचा अभिनय आणि लिखाणही खूप उत्तम होतं. आणि ती फक्त माझ्यासाठी म्हणून तिथे सेटवर होती. तर एवढी जाणीव होती की ही आपल्यासाठी सेटवर आहे, तर आपण हिचं ऐकायचंय आणि तंतोतंत गोष्टी पाळायच्या आहेत. तो हे मी फॉलो केलं. फॉलो केलं. स्मिता, खरं तर आता मी जर तुझं बालपण आणि यंदा कर्तव्य ह्यापर्यंतचा जो प्रवास पाहिला, तर एक नॉर्मल ॲव्हरेज मुलगी जिला आत्मविश्वास सुद्धा स्टेजवर उभं राहून आपण करणं, पण तिने हे सगळं काही शिखरं पार केली. तर आज जर का आपल्या प्रेक्षकांमधून असं कोणी बघत असेल की एक नॉर्मल ॲव्हरेज मुलगीला वाटत असेल की कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात आपण तिथे दिसावं, त्या मोठ्या स्क्रीनवर दिसावं, पण आपण साधे आहोत, आपण नाही तेवढा आत्मविश्वास, तर त्यांच्यासाठी काय काय सांगशील त्यांना? अगदी मनापासून एक गोष्ट सांगते, म्हणजे वरवरची इंटरव्ह्यू मध्ये सांगते म्हणून सांगत नाही. तुम्ही ठरवलं तर काहीही अशक्य नसतं. आणि तुमच्यापासूनच गोष्टी सगळ्या सुरू होतात आणि तुमच्या इथेच येऊन संपतात. त्यामुळे जे मिथ आहेत किंवा जे अझम्पशन्स आहेत, हे आपण किती आपल्याबद्दल करून घ्यायचे किंवा आपण त्याच्यावर किती त्याला खत पाणी घालायचं, हे आपण ठरवायचं आहे. जर का तुम्हाला आत्मविश्वासाला पाणी घालायचंय तर त्याचंच झाड वाढणार आहे. जर का तुम्हाला तुमच्या शंका कुशंका किंवा तुमचे जे काही ड्रॉबॅक्स असतील त्याला पाणी घालायचं असेल तर त्याचंच झाड उगवणार आहे. त्यामुळे आपण कुठलं झाड उगवायचं आहे हे आपण ठरवायचं आणि त्याला आपण खत पाणी घालत राहायचं. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे की जगात अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाहीये. हा, फक्त होतं असं की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला येत नसतात, त्या शिकायच्या असतात. मग शिकण्याचा मार्ग किंवा शोध घेण्याचा मार्ग आपल्याला जमला पाहिजे. म्हणजे मला खूप चांगलं आठवतंय की मावशी सुमित्रा भावे यांनी मला सांगितलं होतं की स्मिता, कुठलीही गोष्ट जर का तुम्हाला शिकायची असेल तर त्या मागचं रिसर्च तुम्हाला कसं करायचं हे कळलं पाहिजे. आणि रिसर्च कुठून करायचं कळलं पाहिजे. आता चॅट जीपीटी आलंय, गुगल आहे वगैरे सगळं आहे. पूर्वी या गोष्टी अवेलेबल नव्हत्या, तेव्हा त्यांनी सिनेमे बनवायला सुरुवात केली. आणि त्या इतक्या प्रामाणिकपणे, जर का मॉर्निंग शॉट असेल तर त्या मॉर्निंगलाच घ्यायच्या, म्हणजे सनराईजच्या शॉटला सनराईजचे शॉट असायचे त्यांचे. इतकं प्रामाणिकपणे काम करत करत शिकलेल्या आहेत. पण हा प्रामाणिकपणा आपल्याला उपयोगी ठरतो. त्यामुळे प्रामाणिकपणा आणि काम करण्याची जिद्द आणि मेहनत घेण्याची अमाप तयारी, या गोष्टी जर आपल्याकडे असतील आणि उत्तम रीतीने रिसर्च केला की आपल्याला काय गोष्टी शिकायची गरज आहे, कुठल्या गोष्टी कमी आहेत आपल्यामध्ये, कुठल्या भरून निघाल्या पाहिजे आणि कुठल्या गोष्टी आहेत त्या एन्हान्स केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा एक काय आपला अभ्यास असणं फार गरजेचं आहे. मग आपण स्मार्ट वर्क करू शकतो. मी म्हणेन की सेल्फ डाऊट न ठेवता हार्ड वर्किंग इम्पॉर्टंट आहे आणि ते आपल्याला करायचं आहे. येस. काय सांगशील मग नंतर घरातलं वातावरण कसं होतं? म्हणजे यंदा कर्तव्य आहे, तुझा चित्रपट आला आणि एक सर्वसाधारण घरातली वाटणारी मुलगी अचानक टीव्हीवरती, पडद्यावरती, सिनेमागृहांमध्ये दिसायला लागली, तर वातावरण कसं बदललं आणि कसं वाटत होतं तेव्हा? बाबांची स्पेशली रिॲक्शन काय होती? नाही, बाबा खूप जास्त ओव्हरवेल्म झाले होते. ते खूपच खुश होते. त्यांना असं वाटत होतं की आता तू हे निवडलंयस ना शेवटी, तुला कोणीतरी विचारलं. मुळात त्यांचं म्हणणं होतं की असं कोणालाही विचारत नाहीत की तू माझ्या चित्रपटात काम करशील का. जर का तुला विचारलंय तर याचा अर्थ तुझ्यामध्ये काहीतरी आहे. आणि हे तुला आत्तापर्यंत कळलं नसेल की तुझ्यामध्ये काय आहे, तर त्याचा शोध घे की तुझ्यात काय आहे आणि त्या गोष्टींवर काम करायला सुरुवात कर. आणि त्यानंतर बाबांनी मला एकच गोष्ट सांगितली की काहीही झालं तरी तुझ्या अभिनयाचा, तुझ्या प्रोफेशनचा आणि तुझ्या विचारांचा आदर आधी तू करायला शिक, तर इतर लोक आदर करतील. आणि ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट होती. खूप महत्वाची गोष्ट शिकले मी. कारण आपण कष्टांनी
म्हणजे तो सिनेमा असू देत किंवा त्यानंतरचा माझा काळ असू देत, प्रत्येक गोष्टीला जे कष्ट लागले किंवा तिथे जो माझा कस लागला, त्यासाठी मी जी मेहनत घेत होते, त्या मेहनतीची कदर जर मी केली नाही आणि त्याचा आदर जर मी ठेवला नाही, तर पुढे जाऊन कोणीच माझा तो आदर ठेवणार नाही. तर त्यामुळे आपण कुठपर्यंत काय केलंय बाबा आणि आपल्याला आणखीन किती अचीव्ह केलं याचा रियालिटी चेक आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. तर बाबांनी ते मला सांगितलं होतं. ती गोष्ट समजावून सांगितली. म्हणजे काय म्हणतात ना, ओव्हरवेल्म झाल्यानंतर, त्यांना आनंद झाल्यानंतर त्या क्षणी ते जागरूक झाले होते, की आता हिला काहीतरी करायचं आहे आणि त्यासाठी मी आता हिला सांगणं गरजेचं आहे, की ठीक आहे आता चल एक सिनेमा झाला, आता पुढचं काय तुझं? आणि मग ते छोट्या-छोट्या गोष्टी सांगत राहायचे. पण होतं असं, की एका रात्रीत जेव्हा तुम्ही असे कॉलेजमध्ये जाणारी मी मुलगी असते आणि एका रात्रीत अरे हिचं पोस्टर लागलंय हो, हो. अशी मी अभिनेत्री होते. तर त्यावेळेला इक्वेशन चेंज होतात चांगल्या आणि वाईट अर्थाने. चांगल्या अर्थानं असं, की सगळे आपल्याबद्दल चांगलं बोलत असतात, ते मागे बोलत असतात. पुढे पुढे येऊन कोणी आपलं कौतुक नाही करत. आणि ते मला असं वाटायचं, की अरे माझ्याशी कोणी बोलत का नाही? माझ्याशी कॉलेजमध्ये गेल्यानंतर असं सगळे अबोल का आहेत? तर त्यांना एक वेगळं दडपण असायचं, की आता हिने फिल्म केली आहे आणि आता ही आपल्याशी बोलेल का? आणि कौतुक आणि अप्रिसिएशन मला अपेक्षा होती त्यांच्याकडून. ती तर कंप्लीट होण्याऐवजी मला असं झालं, की यार कोणी बोलतच नाहीये माझ्याशी. पण मग तो चेंज मला लक्षात घ्यायला वेळ गेला, की आपण ज्या गतीनं आपण जाणार आहोत, तर यामध्ये जर का काही लोक मागे राहिले किंवा काही लोक आजूबाजूला असतील आणि त्यांना आपली गती लक्षात येत नसेल किंवा आपण कुठे जातोय हे लक्षात येत नसेल, तर मग आपल्याला हे कळायला हवं, की त्यांच्या रिएक्शनचा आपण फार फरक नाही पडून घ्यायचा. त्यांना समजून घ्यायचं. की त्यांना फिगर आउट होत नाहीये, की अरे ही आपल्याबरोबर इथेच बसणारी स्मिता आता आजकाल नसते, आजकाल ती सतत शूटला जाते. तर त्यांच्यासाठी आपण वेगळे झालेलो आहोत आता. आणि हा बदल त्यांनी ॲक्सेप्ट करण्याआधी आपणच तो बदल ॲक्सेप्ट करूया आणि त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करूया. जेवढं शक्य आहे तेवढं. अ, बाकी मला असं वाटतं, की खरोखर मनापासून सपोर्ट करणारे जे असतात, ते तुमच्या प्रवासात शेवटपर्यंत राहतात आणि मग त्यांना जपायची गरज नसते, ते राहतातच बरोबर. खूप छान. म्हणजे मी म्हणेन, की फार वेगवेगळ्या छटा तू आतापर्यंत तुझ्या आयुष्यात पाहिल्या असतील. वेगवेगळ्या फेजेस त्यामध्ये गेली. स्मिता, आता यंदा कर्तव्य झालं. तुझी सुरुवात झाली तुझ्या एका वेगळ्या करिअरची, वळणाची आणि आपण काठावर बसून पाणी किती थंड आहे हे आपल्याला कळत नाही किंवा किती खोल आहे. पण जेव्हा आपण उतरतो, तेव्हा बाहेरून वाटणारी गोष्ट जेव्हा आपण त्या पाण्यामध्ये गेलो ती फार वेगळी दिसते. आणि मग हं, ते किती खोल आहे, किती थंड आहे हे आपल्याला कळायला लागतं. हं. जेव्हा ह्या सृष्टीमध्ये तू पदार्पण केलंस त्यानंतर कसे अनुभव आले, चांगले वाईट कशा पद्धतीचे होते? मला खरंच खूप मनापासून या प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडेल, कारण या संपूर्ण 19 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीत, कारकीर्द हा मोठा शब्द आहे, पण मी जे जे काय केलंय करिअर त्याच्यामध्ये अ, अतिशय चांगले अनुभव होते. फ्रॉम द डे वन म्हणजे या मुंबई शहराचे सेटवर येणाऱ्या माणसांचे, आजूबाजूच्या लोकांचे, दिग्दर्शकांचे, गायकांचे, को ॲक्टरचे सगळ्यांचे अनुभव स्वामी कृपेनं खूप छान होते. म्हणजे मुंबईमध्ये मी आले तेव्हा मुंबईचा अ का ठ मला माहीत नव्हता. पुण्यातून जेव्हा मी आले तेव्हा 19 वर्षाची होते. मला लोकल काय माहीत नाही. मला कुठे मड काय असतं माहीत नाही. मी इतक्या असंख्य ठिकाणी फिरताना मला ज्यांनी अ, पत्ते सांगायला मदत केली, ज्यांनी मला राहायला 2 दिवसासाठी आमच्याकडे राहू शकतेस अशी राहायला मदत केली. उशीर झाल्यानंतर ज्या अ, रिक्षावाल्यांनी किंवा टॅक्सी ड्रायव्हर्सनी मला सुखरूप घरी पोहोचवलं त्यांनी आणि दिग्दर्शक जे माझ्यासाठी नवीन असलेले जे दिग्दर्शक होते, जे माझ्यासाठी नवीन माणूस होता, त्यांनी मला सामावून घेतलं त्या टीममध्ये. अ, माझे जे को ॲक्टर होते, त्यांनी मला जी हेल्प केली, ह्या सगळ्यांची हेल्प झाली म्हणून तर मी मुंबईत राहून करियर करू शकले, काम करू शकले. मी अगेन म्हणेन की करियर हा खूप मोठा शब्द आहे, पण काम करू शकले ह्याच्यासाठी ह्या छोट्या-छोट्या माणसांची, आजूबाजूच्या लोकांची फार, फार गरज असते. म्हणजे उगाचच आपण कुठल्याही क्षेत्राला पटकन नावं ठेवून मोकळे होतो, की हे क्षेत्र असं आहे आणि ते क्षेत्र असं आहे. तर तसं नाहीये. तुम्ही जेव्हा तिथे येता आणि मुळात मला असं वाटतं, की तुम्ही जर उत्तम असाल, तुमच्या बाउंडरीज क्लिअर असतील,
तर कुठलंही क्षेत्र वाईट नाहीये. म्हणजे हे क्षेत्र तर निश्चितपणे वाईट नाहीये असं मी सांगेन. कारण या क्षेत्रामध्ये एकतर आपल्या मराठी लोकांमध्ये ना इतका गोडवा आहे, इतकं फॅमिलियर वातावरण मिळतं. म्हणजे प्रदीप वेलणकर असू देत, उज्ज्वला जोग असू देत, आनंद अभ्यंकर, चंद्रकांत कुलकर्णी, मी कोणाकोणाची नावं घेऊ, केदार शिंदे, इतकी दिग्गज लोक माझ्या आजूबाजूला होते. त्या सगळ्यांनी मला मदतच केली आणि माझ्यातली एक चांगली स्मिता बाहेर येण्यासाठी हे सगळे लोक कारणीभूत वा, आहेत. खूप सुंदर. स्मिता, तू आता उत्तरामध्ये स्वामींचं नाव घेतलं. मी सुद्धा हम्म. स्वामी भक्त आहे. बरं. सो म्हणून मी हा प्रश्न हं. घेईन की खूप कनेक्शन आहे, खूप जणांचं आहे हम्म. स्वामींशी आणि फार वेगळं नातं आहे स्वामींसोबत. हम्म. सो तुझं स्वामींसोबत नातं कधी जुळलं आणि काही एक असा, खरं तर खूप अनुभव असतात जे स्वामी भक्त असतात त्यांना, तुला असा कुठला एक स्पेशली अनुभव आठवतो का की जो स्वामीं एकदम जिथे वाटलं की नाही आपल्या सोबत आपल्या पाठीशी आहेत स्वामी? अं, खूपसे असे प्रसंग आहेत. मी खूपसे प्रसंग सांगू शकते की जिथे मला स्वामी सतत माझ्या आजूबाजूला आहेत असं जाणवलंय. यापूर्वी सुद्धा मी सांगितलंय की स्वामी मला सतत आजूबाजूला हवे असतात आणि ते असतात माझ्यासाठी. कारण याचं असं की मी त्याची अनुभूती घेतली. लॉकडाऊनमध्ये मला आठवतंय की लॉकडाऊनमध्ये कामच सगळ्यांची ठप्प झाली होती. तेव्हा मी ऑलरेडी एक खरं तर सिरियल करत होते. ती सिरियल बंद झाली होती. परत सुरू होणार होती अर्थातच लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर. पण त्या 3 महिन्याच्या काळात अशी परिस्थिती एके दिवशी प्रत्येकाने अनुभवलेली अशी परिस्थिती असेल, की अरे बापरे! आता काय जगबुडीच होणार आहे की काय? म्हणजे आता संपलंच की काय सगळं? म्हणजे आता काय हे ओपनच होणार नाही की मग आपण खाणार काय? आपण जगणार काय? आपण बरं आपल्याला तर फक्त अभिनय येतो, याच्या पलीकडे आपल्याला काही येतही नाही. या परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही अंतर्मुख होता आणि तेव्हा तुम्ही विचार करता ना, त्यावेळेला तुम्हाला एक जो साक्षात्कार होतो, तो साक्षात्कार देणारे स्वामी होते. कारण झालं असं की लॉकडाऊन संपलं आणि त्यानंतर मला मी सिंगल पेरेंट असल्यामुळे मला कबीरला घेऊन मुंबईला यायचं होतं आणि मुंबईला येऊन मला शूटिंग करायचं होतं. पण झालं असं की 12-12 तासाच्या शिफ्ट असल्यामुळे शूटिंग कसं करायचं कबीरला घेऊन. पण ते लॉकडाऊन असल्यामुळे त्याचं ऑनलाईन स्कूलिंग चालू होतं. आणि त्यावेळेला दिग्पाल लांजेकरांनी मला ज्ञानेश्वरांची संत ज्ञानेश्वर ही मालिका जी मी केली, तर ती मालिका मला विचारली आणि मी म्हणाले होते की कबीर खूप लहान आहे, तर मी कसं घेऊन येऊ त्याला? ते म्हणाले की अगं इथे सगळे लहान मुलं आहेत, 3-4 लहान मुलं आहेत, तू त्याला घेऊन अगदीच येऊ शकते, उत्तम सोय होईल. आणखीन काय तुझी अडचण आहे का किंवा आणखीन तुझ्या काही अपेक्षा आहेत का? म्हटलं नाही नाही, मला फक्त एवढंच की मी कबीरला घेऊन येणार तर तिकडे सगळं कसं होईल. ते म्हणाले इथे रूम्स आहेत जवळ, इथे तू ये आणि बघ एकदा, तू हवं तर एक दिवस ये, तुला आवडलं तर इथे तू शूटिंग कर. आणि मग म्हटलं असं कसं, मी आले तर कमिटमेंटनी येईन. आणि मी गेले आणि मी पूर्ण 3 महिने तिथे शूट केलं आणि मला तिथे जो कॉन्फिडन्स आला, म्हणजे मी कायम म्हणते की स्वामी प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत, पण ते कोणा ना कोणाच्या मार्फत आपल्यापर्यंत येत असतात. तर मला असं वाटतं दिग्पालच्या मार्फत स्वामी माझ्यापर्यंत आले. त्यांनी मला हा कॉन्फिडन्स दिला की तू एकटी असलीस तरी सुद्धा तू शूटिंग करू शकतेस आणि तुझ्या मुलाला घेऊन शूटिंग करू शकतेस आणि त्याला वाढवताना तू तुझं करिअर सांभाळू शकते, काम सांभाळू शकते. हा कॉन्फिडन्स त्यांनी मला दिला आणि ही प्रचिती असल्यामुळे मी कायम म्हणते की स्वामी सतत आजूबाजूला आहे. म्हणजे अगदी रात्री कबीरला कधीतरी 1-1:30 वाजता ड्राईव्ह करत मी घेऊन जाताना, की त्याला खूप भूक लागलीये, काही नाहीये आणि आता मी काय करू, माझ्याकडे काही बिस्किटचा पुडा सुद्धा नाहीये. तर अशा वेळेला मला कुठेतरी टपरी दिसते आणि त्याच्यावर मला काहीतरी दिसतं. मग हे कोण करतं? हे स्वामीच करत असतात आणि कशा ना कशाच्या रूपात ते येतात आणि ते प्रचिती देत असतात. मी अशा खूप घेतलेल्या आहेत आणि म्हणून मी म्हणते की स्वामी सतत पाठीशी आहेत, सतत आजूबाजूला आहेत. वा, मी श्री स्वामी समर्थ एवढंच म्हणू शकते तुझं ह्या उत्तरावरती. कारण खरंच स्वामींचं सोबत असणं म्हणजे असंख्य असे अनुभव आहेत की जे शब्दामध्ये सांगता येत हम्म. नाही. जसं तू आता म्हणाली की सिंगल पॅरेंट, पण मी ह्यावरती नाही बोलणार. पण मी म्हणेन की जेव्हा करिअर ग्राफ आपला खूप सुंदर जात असतो आणि माझ्यामध्ये प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये ना ही फेज येते की जिथे करिअर आपलं छान सेट झालंय, आपल्याला पुढे आता खूप अजून प्लॅन्स आहेत, हम्म. मालिकांचे ऑफर तुला होते, हम्म. चित्रपटांचे होते आणि त्यावेळेला एक आईचं मन असतं आणि एक आपल्यातलं स्वतःचं मन हा. असतं की करिअर की बाळ.
सो ही जी फेज असते त्यावेळेला कुठेतरी आपल्याला बॅकस्टेप यावं लागतं, एक हम्म. पाऊल की नको करिअरसाठी आपण काहीतरी वेगळी वळणं जशी तू सुद्धा घेतली होतीस. जे मला माहितीये की कॉन्टेंट क्रिएटर जी सुरुवात केलीस तू हो. ती कबीरसाठीच, हम्म. की त्याला वेळ देता यावा. पण हा डिसिजन घेणं किती कठीण होता हा निर्णय तुझ्यासाठी, आणि त्यावेळेला कुठली अशी सिच्युएशन होती की जी तू बघितलीस आणि तू निर्णय घेतला की नाही, आता मला इथे थांबायचंय आणि मला ह्या कुठेतरी बॅकफूट जायचंय. आता इथे परत मी म्हणेन की बघ स्वामी माझ्या पाठीशी कसे आहेत. थांबायचंय असं म्हणेपर्यंत मी 3 सिनेमे केले मध्ये. त्यामुळे स्वामी मला थांबू देत नाहीयेत. स्वामी मला काम देतात आणि मुळात प्रायोरिटी आपल्या एकदम फिक्स असतील ना तर तिथे कन्फ्युजनच नसतं. ज्या वेळेला मी आई झाले त्यावेळेला माझं ठरलं होतं की आई म्हणून माझी कायम फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे. मग मी अभिनेत्री आहे आणि मग माझे बाकीचे काही उद्योग असतील ते असणार आहे. पण आई म्हणून मला कायम आधी राहावं लागेल, कारण मी कायम म्हणते की 2 पालकांपैकी एखादा तरी पालक तुमच्या मुलाबरोबर संपूर्णतः असणं खूप गरजेचं असतं. आणि जर का ती मीच आहे तर मी थांबणं त्याच्याबरोबर फार गरजेचं आहे. किमान त्याला त्याची स्वतःची ओळख होईपर्यंत, म्हणजे त्याला काय आवडतं, काय हवंय, काय नकोय हे कळेपर्यंत तरी किमान आई ही हवी असते. आणि मी आहे, मी करू शकते तर मी हरकत नाही. आणि ह्याच्यामध्ये माझं द्विधा मनस्थिती अशी झाली नाही. याचं कारण असं की डिसिजन घेण्याच्या बाबतीत मी कमाल आहे. म्हणजे एखाद्या कन्फ्युजनच माझं होत नाही डिसिजनच्या वेळेला, किंवा कन्फ्युजन झालं तरी ते पटकन संपवायचं कसं हे मला कळतं. मग मी कुठलाही डिसिजन घेऊ देत, त्याचे परिणाम भोगायला मी तयार असते. माझं असं होतं की मी जर हा डिसिजन घेतला तर ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस हे असतील, ह्याचे जर आपण हा डिसिजन घेतलाय तर त्याची प्राइस ही असेल आणि ती आपल्याला मोजायची असणार आहे. वेगळा डिसिजन घेतला तर त्याची वेगळी किंमत असणार आहे, ती मोजावी लागेल आपल्याला. त्यामुळे तयारी असते. आता कबीरला वेळ द्यायचा जेव्हा मी ठरवलं त्याच्यासाठी मी टेलिव्हिजन सोडलं, चालू सिरियल मी सोडली. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की आता मला लोक जे ओळखतात, आता मला जेवढा पैसा मिळतोय, आता जे मला फेम मिळतंय हे कदाचित बंद होईल. आणि पण त्याच्या बदल्यात मला काय मिळणार आहे? त्याच्या बदल्यात मला कबीरचं हे जे वय आहे ते वय, त्याच्याबरोबर मला आई पण म्हणून जे माझं अनुभवण्याची माझी आतोनात इच्छा होती, ज्याच्यासाठी मला आई व्हायचं होतं, ज्याच्याबरोबर मला वाढायचं आहे, तो जे शिकतोय त्या बरोबरीनं मला सुद्धा शिकण्याची इच्छा आहे. त्याच्या शाळेमध्ये काय घडतंय हे मला जाणून घेण्याची इच्छा आहे. त्याच्यासाठी मला टिफिन बनवण्याची इच्छा आहे किंवा त्याला आवडतो तो पदार्थ कधीतरी खाऊ घालण्याची इच्छा आहे, जे की अजिबात पॉसिबल होत नव्हतं मला सिरियलमध्ये. तर हे सगळं या बदल्यात मला करायला मिळणार आहे. आणि मग मुद्दा कुठला राहतो की अर्थार्जनाचा मुद्दा राहतो. तो जर का सॉल्व्ह होणारा असेल तर मग प्रश्नच नाही, तो होतच होता माझा सॉल्व्ह. म्हणजे मी कॉन्टेंट क्रिएटर असल्यामुळे तो मुद्दा सॉल्व्ह होतो. आणि मी म्हणाले तसं स्वामींची साथ कायम बरोबर राहिली. स्वामींनी मला इन बिटवीन 3 सिनेमे दिले, चांगले मोठे सिनेमे आणि मनासारखं काम. त्यामुळे थांबत कुठेच नाही. त्यामुळे आपण एकदम धडाडीनं निर्णय घ्यायचा असतो आणि तो निर्णय घेतल्यानंतर त्याचे जे काही परिणाम असतील ते आपण पूर्णपणे तयारी ठेवायची की जे असतील ते मी भोगायला तयार आहे. जे असतील त्याला जबाबदार मी आहे. तुझ्या ना निर्णय ह्यावरती येईन आणि अजून एक प्रश्न विचार. खूपदा असं होतं मुलींना, महिलांना, की निर्णय घेताना खूप कन्फ्युजन असतं, फॅमिली ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर काय टिप्स देशील की जर निर्णय घ्यायचा असेल ठामपणे कुठल्याही गोष्टीचा, तर काय पहिले स्वतःसाठी विचार करायला हवा? कारण स्वतःचा विचार शेवटी असतो आणि बाकी सगळ्याचा विचार आधी असतो. अगदी बरोबर आहे. आणि हा आपला अंगभूत गुण आहे. स्त्रियांना शिकवलं जात नाही. त्या ऑब्झर्वेशननीच या गोष्टी शिकतात आणि बरोबर. त्यांना असं वाटतं की आपण आपल्याला कधीच पहिली प्रायोरिटी द्यायची नाही. नाही. हे अगदी बरोबर आहे. पण तुला खरं सांगू का, असं एकच एक प्रायोरिटी आयुष्यभर राहत नाही आपली. बरोबर. ती बदलत राहते. बरोबर? जसं मी म्हणाले की आई म्हणून माझी प्रायोरिटी आहे असं मी म्हणते. पण हो, अशी वेळ कधीतरी येणार आहे की मला या वर्षभरासाठी एका प्रोजेक्टसाठी मला वेळ द्यायचा आहे आणि त्यावेळेला मला थोडीशी प्रायोरिटी चेंज करावी लागेल. मला तेव्हा म्हणावं लागेल की माझं आई पण जर असं बाजूला ठेवून आता मला त्याला त्याचं जे काय असेल त्याची पूर्णपणे सोय करून, की बघ मी वर्षभर असं असं कामात असणार आहे, त्याचं फीडिंग आधी प्रॉपर मेंटल फीडिंग करून मग बरोबर. आपण निघालो तर मला असं वाटतं की आपल्या दोन्ही गोष्टी साध्य होऊ साध्य शकतील. होतील. कारण आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये
बॅलन्स साधायचा असतो. तर मला असं वाटतं की स्त्रियांनी डेफिनेटली, मी म्हणाले तसं की जे माझ्या बाबांनी सांगितलं होतं, खूप महत्वाची गोष्ट सांगितली होती की तुम्ही काय काम करता, तुमचं स्ट्रगल काय आहे, तुम्ही काय कष्ट केले, तुम्ही काय शिकलात त्याच्यासाठी, या सगळ्याचा आदर आपण आधी राखला पाहिजे. आपण जर का या गोष्टीचा रिस्पेक्ट राखू शकलो नाही तर दुसरं कोणीच रिस्पेक्ट राखणार नाही आणि त्यांच्यासाठी ते इम्पॉर्टंट कधीच वाटणार नाही. तुम्हाला जर तुमच्या करिअरला इम्पॉर्टन्स द्यायचे तर ते आधी तुम्हीच दिले पाहिजे. ते किती महत्वाचं आहे हे तुमचं तुम्हालाच कळलं पाहिजे. तुला सांगू, मग त्याच्यासाठी वेगळा अभिनय करायची गरज नाही लागत आपल्याला. जेव्हा आपण ते इतकं मनापासून आणि काय म्हणतात पोटतिडकीनं आपण जेव्हा करतो ना, तेव्हा ते आजूबाजूला वातावरण निर्माण होतं आपल्यासाठी. तसं म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट खरं तर मी म्हणेन की तू पहिले आपण स्वतःला दिलं पाहिजे आणि प्रायोरिटी स्वतःला ठेवली पाहिजे. तुझं आणि कबीरचं नातं कसं आहे? मदरहूड जर्नी जर आज आहे तर कशी एक्सप्लेन करशील? एका शब्दात सांगायची झाली तर तो शब्द काय असेल? किंवा कसं नातं आहे आई आणि मुलाचं हे? मला कबीरची आई ही ओळख खूप आवडते. म्हणजे स्मिता शिवाळे म्हणून ओळखतात, मला छान वाटतं. पण कबीरची आई असं म्हटल्यानंतर मला माहित नाही काय, पण खरंच खूप छान वाटतं. किंवा काय, खाली सुद्धा मी गेले आणि काकू कबीर आहे का असं म्हटल्यानंतर मला आवडतं ते. किंवा कबीर खेळायला येणार आहे का, तर माहिती नाही काय आहे, पण मला ती गोष्ट खूप आवडते आणि मी ती खूप आत्ता एनकॅश करण्याचा प्रयत्न करते. आणि आमच्या दोघांमध्ये म्हणशील तर एकमेकांबरोबर शेअरिंग करणं खूप आहे, पण कबीर खूप हुशार आहे. म्हणजे काय माहितीये का, की माझं असं आहे की माझा एक विषय असेल ना, तेवढ्याच विषयापुरतं मला नॉलेज असतं. पण आजकालची मुलंच म्हणजे मी कबीरचंच नाही म्हणते, आजकालची मुलंच एवढी हुशार आहेत की त्यांना कित्येक गोष्टींमधलं किती माहिती असतं. आणि ते सांगतात तेव्हा मला सुरुवातीला असं वाटायचं, काय बडबडतोय हा, काही माहित नाही मला, काय हे कोणाची नावं घेतोयस तू. नंतर जेव्हा मी शांतपणे ऐकलं आणि मी रिसर्च केले तर मला कळलं की अच्छा, हे प्लेन इथे क्रॅश झालेलं, त्याचा पायलट हा होता, त्या पायलटचं नाव घेत होता हा. त्याच्यावर आता सिरीज आली आहे. बरं. आणि मग तिकडे ह्या गोष्टी घडल्या होत्या. इतके अपडेटेड असतात ते इतकं आपल्यापेक्षा अपडेटेड. सुद्धा. आणि फक्त हेच नाही, मग F1 रेसर मध्ये कोण बेस्ट आहे आता, तर F1 रेसर वगैरे तर काही संबंधच नाही ग, लांब लांब. म्हणजे तो आवडीचा भागच नाहीये. पण त्याच्यामुळे नवीन नवीन आणखीन गोष्टी कळून घेण्याचा प्रयत्न करते. खरं सांगायला गेलं तर पूर्ण कळतायत का तर नाही. त्यामुळे एक काय म्हणूया की आमच्या दोघांमध्ये माझ्याकडनं 4 गोष्टी तो शिकतो, तर त्याच्याकडून मी 8 गोष्टी शिकत असते. मी मितवा म्हणू शकते त्याला, तुझा मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या हो, असा तो आहे. खरंय. काय सांगशील आता? खरं तर मी कॉन्टेंट क्रिएटर, म्हणजे आज हे तुझे पॉडकास्ट आहे, ही जर्नी कशी आहे? कारण अभिनय करताना स्क्रिप्ट असते, आपल्याला रोल भूमिका माहिती असते, पण जेव्हा इन्फ्लुएन्सर किंवा ब्लॉगिंग करतो, पॉडकास्ट आपण मुलाखती घेतो, फार रिसर्च लागतो. प्लस ती कशा पद्धतीने बाहेर जाईल ही सुद्धा डोक्यामध्ये सगळं काही चालू असतं, चक्र ते सुरू असतं. आणि खूप छान सुंदर तू घेते, खूप जणांना मोटिवेशन मिळत आहेत, खूप माहितीपूर्ण असे हे पॉडकास्ट होत आहेत. तर ही जर्नी कशी सुरू, कशी वाटते, कशी झाली, ह्या सगळ्याबद्दल एक शॉर्ट. मुळात मी म्हणाले तसं खूप गोष्टी करायच्या राहतात आपल्या आयुष्यात. अभिनेत्री म्हणून जरी मला आयुष्यभर अभिनेत्री म्हणून काम करायचं असेल, तरी सुद्धा त्या अभिनेत्रीतली जी मी आहे ती समृद्ध होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणं आणि शिकत राहणं खूप गरजेचं आहे. मी केवळ सेटवर जाऊन सतत कॅमेऱ्यासमोर राहून नाही शिकू शकत. तिथे मला शिकायला नाही मिळणार. मी आज माझ्या वेगवेगळ्या नातेसंबंधातून, वेगवेगळ्या वातावरणातून, वेगवेगळ्या शहरांमधून, माझ्या प्रवासातून मी समृद्ध होणार आहे. आणि त्यासाठी तो वेळ मी स्वतःला दिला पाहिजे. तर पॉडकास्ट करताना सुद्धा मला असं वाटतं की मी वेगवेगळ्या लोकांना माझ्या स्टुडिओमध्ये बोलवते आणि त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारते. त्यातले निम्मे अधिक प्रश्न हे मलाच पडलेले असतात. त्यामुळे स्मिताला म्हणून खूप फायदा होतो या गोष्टीचा. आणि स्मिता म्हणून मी कुठेतरी जेव्हा प्रगल्भ होत जाईन, समृद्ध होत जाईन, जेव्हा मला त्या
गोष्टी खूप काय म्हणूया नवनवीन शिकत जाईन, तेव्हा मी घडणार आहे आणि ती घडलेली स्मिता कुठेतरी कुठल्या तरी अभिनयामधून डोकावणार आहे. त्यामुळे बरोबर. ही जर्नी, हा प्रवास फार महत्वाचा आहे, जो माझा आजकाल पॉडकास्टमधून होतो. मुळात ना अभिनेत्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची असते ते म्हणजे छान ऐकायचं असतं. ऐकता आलं पाहिजे त्याला. आणि हे मला खूप पूर्वी एक जणांनी सांगितलं होतं, की ऐकायला शिक. फक्त वाक्य बोलू नकोस. आणि पॉडकास्टमुळे मी आजकाल इतकं ऐकतेय आणि त्याचा मला फायदा होतोय. वाह! म्हणून अभिनेत्री म्हणून मला खरं सांगायला गेलं तर मी सेल्फिशनेसनी सगळ्या गोष्टी अशा प्लेस करून ठेवलेल्या आहेत आजूबाजूला. ह्याचा फायदा त्याला, त्याचा फायदा म्हणजे हे असंच असतं नाही का? बरोबर. तर पॉडकास्टचा मला असा फायदा होतो, की माझ्याकडे जे वेगवेगळे एक्सपर्ट्स येतात, तर त्यांच्यामुळे माझ्या नॉलेजमध्ये भर पडते आहे आणि मी नवीन करण्याचं एक क्रिएशनचा मला आनंद मिळतोय. विषय डिसाईड करण्यापासून, गेस्ट डिसाईड करण्यापासून ते हो. पोस्टिंगपर्यंत मी मध्ये एडिटिंग पूर्णपणे शिकले होते. आता माझा स्टुडिओ आहे पुण्यामध्ये. तर हे सगळं खूप छान आहे. म्हणजे एंटरप्रेन्योर म्हणून सुद्धा मला खूप छान वाटतं आणि एक अभिनेत्री म्हणून पण मी ग्रो होणार ग्रो आहे होणार. याच्यामध्ये. तर तेही छान वाटतं. म्हणजे स्मिता मी म्हणेन की ती ग्रो होते आणि नवीन नवीन गोष्टी शिकते. डेफिनेटली, स्मिता डेफिनेटली. खरं तर आता खूप आहे तुझ्याकडे मल्टीटास्किंग मला असं दिसतंय आणि एकीकडे कबीर, एक आईचं प्रेम आहे, चित्रपट आहे, त्यासोबतच पॉडकास्ट आहे आणि ह्या सगळ्यामध्ये तू स्वतःला फिजिकली आणि मेंटली कसं बॅलन्स करते, म्हणजे कसं स्ट्रॉंग ठेवते? कारण कुठेतरी ना एका लेवल नंतर आपण स्फोट होतो. तर ते कसं हँडल करते? अगदी. स्पिरिच्युअल जर्नी काही आहे का तुझी? नाही, तू अगदी बरोबर म्हणतेस. तुम्ही कितीही बोलत असाल हो, ना, पण आतमध्ये तुम्ही रोज वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात तुमच्यामध्ये आणि ते खूप कठीण असतं. बरोबर. रोजचा बॅलन्स सांभाळणं हे खूप कठीण असतं. म्हणून मी कायम म्हणते वन डे ॲट अ टाईम. ओके. आजच्या दिवसाचा टास्क घ्यायचा आहे. तो दिवसाचा टास्क मी कंप्लीट करायचा आहे आणि तो टास्क कंप्लीट करत, करत, करत मला माझ्या अचीव्हमेंटपर्यंत ते घेऊन जाणार आहे. मला पोचायची गरज नाही. ते आपोआप घेऊन जाणार आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी घ्यायच्या, छोटे-छोटे बाईट्स घेतो आपण तसं, हम्म. की मला आज दुपारपर्यंतचं हे गोष्टी टार्गेट आहेत, हे कंप्लीट करायचं आहे. दिवसभराचं हे कंप्लीट करायचं आहे. त्याच्यामध्ये डिवाइड केलेलं पाहिजे आपलं, की पर्सनल किती वेळ द्यायचा आहे, प्रोफेशनल किती वेळ द्यायचा आहे, आई म्हणून मला किती वेळ द्यायचा आहे. तर या गोष्टी त्या सगळ्या डिवाइड झाल्या पाहिजेत. काही वेळेला होतात, काही वेळेला होत नाही. नाही. नाही झालं तरीही फ्रस्ट्रेट व्हायचं नाहीये. स्वतःला इट्स ओके म्हणायला सुद्धा शिकलं पाहिजे. स्वतःला एनकरेज करायला शिकलं पाहिजे किंवा स्वतःला मोटिवेट करण्यासाठी नवनवीन गोष्टी केल्या पाहिजे आणि डिसिप्लिन्ड असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी सतत याचा बॅलन्स राखणं. बरोबर. म्हणजे हे बोलायला खूप सोपं आहे, पण कधीतरी डिसिप्लिनच जातो, मग कधीतरी बरोबर. मोटिवेशनच जातं. कधीतरी असं वाटतं की मी काल जे ठरवलेले ते टास्क आठवडा झाला कंप्लीटच होत नाहीये. परत स्वतःला उभं करायचंय. ते कसं उभं करायचं? हे होत राहणार आहे. हे कायम होत राहणार आहे. पण आपण ताळ्यावर आणणं स्वतःला हे महत्वाचं आहे. आणि आपण जर का स्वतःला एक 3 दिवसांनी, 4 दिवसांनी स्वतःला सतत ताळ्यावर आणत असू आणि आपण म्हणत असू, की ठीक आहे हे नाही झालं, पण हे मी भरून काढते. आणि जर ते भरून काढू शकत असू बॅकलॉग आपले, तर मला असं वाटतं, की आपण अल्टिमेटली आपल्या अल्टिमेटली. गोलपर्यंत पोहोचू शकतो. तर ह्या छोट्या गोष्टी मी पाळते. मला असं वाटतं, की आपण काम करत असताना या सगळ्या गोष्टींची नोंद घेत राहायची सतत, की आज मी काय केलं, आज मी काय करायला हवं होतं, काय केलेलं नाहीये. ह्याचं अगदी लेखी स्वरूपात जरी नसेल, तरी सुद्धा डोक्यामध्ये याचा आराखडा असायला पाहिजे. ग्रेट. हं. म्हणजे कुठेतरी जर्नल आपण म्हणतो की आपण लिहितो डायरी किंवा आजचा दिवस आपल्याला मेन हो. काय टार्गेट आहे ह्या पद्धतीने आपल्याला मी चालायचं. म्हणूनच सांगते ना, जर्नलिंग हे का इम्पॉर्टंट हा आहे. इम्पॉर्टंट. जर्नलिंग म्हणजे तुम्ही मी आज इकडे गेले होते आणि मग मला असं वाटलं, तुम्हाला जर ते आवडत असेल तर तुम्ही ते लिहा, हरकत नाही. पण ज्यांना ऑर्गनाइज्ड होता येत नाहीये, त्यांना कळत नाहीये, की मी माझा दिवस मेस मेन्स होतोय, होतोय हो. प्लॅनच होत नाहीये. मी म्हणते त्या गोष्टी करताच आहेत आणि रोज रिग्रेट आहे. मिनिटाला रिग्रेट आहे. अरे मी हेच नाही करू शकले, माझं डाएटच होत नाहीये. मला खरं तर आज वॉकलाच जायचं हो हो. होतं. मला खरं वाचन करायचं होतं. मला ही Netflixवरची एक सीरीज सिरीज बघायची बघायची गेले होती कित्येक बरोबर. दिवस. मला थोडं रिग्रेट करण्यात वेळ नका घालवू. त्यापेक्षा प्लॅन करा.
एवढ्या 10 गोष्टी डोक्यात आहेत ना, या 10 गोष्टी लिहून काढा बरं आणि लिहिल्यानंतर त्या प्लॅन करा आठवड्याभरासाठी. 10 गोष्टीतल्या 6 गोष्टी होतील, स्वतःला शाबासकी द्या त्यासाठी, की येस मी 6 गोष्टी करू शकले. तर हे इम्पॉर्टंट आहे. आणि डाएट कसं सांभाळतेस ह्या सगळ्या धावपळीच्या जगात? तो महत्वाचा मुद्दा आहे. कारण आजही तू तशीच मला यत्न कर्तव्यासारखी तुझी नाही. बोलके डोळे, पण चेहरा तसाच आहे ग, बोलके डोळे, ते स्मितहास्य आणि अशी पटकन भावणारी अशी स्मिता दिसते. तर काय सांगशील, कसं ह्या मागचं रहस्य काय? डाएटचं मला माहित नाही, पण हे जे तुम्हाला मी अशीच दिसते, याचं कारण असं आहे, की माझ्यामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी आहे असं मला वाटतं. आपण इतरांना काय देऊ शकतो? तर ते वाइब्स देऊ शकतो. रिलॅक्स वाटलं पाहिजे आपल्याला इतरांबरोबर, बरोबर. असे वाइब्स आपले असायला हवेत. त्यानंतर 2 शब्द कौतुकाचे असायला हवेत त्यामध्ये आणि एन्करेज करणाऱ्या काही गोष्टी असायला हव्यात. कारण हे रिटर्न आपल्याकडे येत असतं. जर का मी एखाद्या व्यक्तीकडे बघून हसलेच नाही, तर ती समोरची व्यक्ती हसते आणि मी हसलेच नाही, तर ती तिसऱ्यांदा नाही हसणार, ती का स्वतःचा अपमान करून घेईल? किंवा मी स्वतःहून हसले आणि तिचं हसत नसेल, तर तिला हसायला भाग पाडते ना मी. त्यामुळे मला असं वाटतं, की ह्या काही गोष्टी आहेत ह्या आपण पाळायच्या. ही पॉझिटिव्हिटी आपण इतरांना द्यायची आणि त्यामुळे आपण एक स्वतः त्या ह्याच्यात राहतो, बबलमध्ये राहतो, की एव्हरीथिंग इज ओके, एव्हरीथिंग इज नाईस आणि आपलं सगळं उत्तम होणार आहे. ऑल इज वेल या या ग्रेट. कंडिशनमध्ये म्हणजे आपण मला राहायचं आता असतं. कळतं की का मोटिवेट होत आहेत, कारण मी आज तुझ्या सोबत बसून गप्पा मारताना सुद्धा मला बाकीचे प्रश्न कमी, पण स्मिता तू मोटिवेट कसं करते, कसं जर्नलिंग करते, हा सगळे प्रश्न सुचत आहेत आणि एक वाईब येत आहेत खरंच तुझ्याकडनं, की तू खूप प्रामाणिक आहेस आणि त्यासोबतच एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. मी वळेन आता तुझा जो आगामी चित्रपट येतोय 7 नोव्हेंबरला, अभंग तुकाराम, आणि ह्याच्यामध्ये संत तुकाराम यांची पत्नी यांची भूमिका तू साकारतेस आवली म्हणून. तर आत्ताची स्त्री जेव्हा त्या काळातल्या त्या स्त्रीकडे बघते, तर तुला कसं वाटतंय, काय अनुभव येत आहेत आणि कसा हा सगळा प्रवास वाटला हे काम करताना? आता आवलीबाई ज्या होत्या ह्या पत्नी फक्त आपण म्हणू शकत नाही. तर आवली चा आणि आत्ताच्या काळातल्या स्त्रीचा म्हणून कुठे ना कुठेतरी साम्य आहेच. व्यावहारिक दृष्ट्या आवली खूप सक्षम होती आणि म्हणूनच तिचा त्रागा होत होता. म्हणून तिला असं वाटत होतं, की फक्त तुम्ही तुळशीमाळ गळ्यात घालून आणि नामस्मरण करून संसार होत नाही. तुम्ही आधी संसारात लक्ष द्या, ते गरजेचं आहे. तिला व्यवहार ज्ञान होतं. म्हणून तिने मुलांना 6 मुलं होती. 6 मुलांना सांभाळलं. बरं तिला जर इतकं आवडत नव्हतं तर 4,000 हूनही जास्त अभंग लिहू शकले असते संत तुकाराम. कुठेतरी ती सपोर्टही करत होती. सपोर्ट फक्त करत होते. तिचं म्हणणं असं होतं, की तुम्ही संसारामध्ये लक्ष द्या आणि तिला सहवास हवा होता. सामान्य स्त्रीच्या ज्या अपेक्षा असतात, त्याच अपेक्षा आवलीच्या होत्या. आणि आताची स्त्री मी म्हणेन, की आताची स्त्री सुद्धा तसंच आहे. व्यावहारिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या ह्या गोष्टी कशा बॅलन्स करायच्या, हे स्त्रीला कळलं पाहिजे. जर का तुम्ही देवदेव करायचं आहे, तर तुमच्या कामातून म्हणजे तुमचं काम हीच तुम्ही श्रद्धेने करा. त्यामध्ये तुम्ही देव शोधा, माणसांमध्ये देव शोधा. संत आपल्याला हेच सांगून गेलेले आहेत, की नवस बोलण्यापेक्षा आणि कुठे पूजा अर्चा करण्यापेक्षा तुम्ही माणसांची मनं दुखवू नका, त्यांना जपा. हेच आपल्याला संतांच्या उपदेशातून कळतं आणि तेच पाळायचं आहे आपण. तर त्यामुळे आताच्या स्त्रीनं सुद्धा या गोष्टीचं भान ठेवलेलं आहेच की. ती जॉबही करते, ती करते. घरही सांभाळते, ती नवऱ्यालाही सांभाळते आणि मग व्रतवैकल्य सुद्धा करतच असते ती. म्हणजे आजही ती आवली सगळ्या ठाई ठाई दिसते असं मी आहेच आहे. म्हणेन. तुला स्वतः ही भूमिका साकारताना काय वेगळं असं उमगलं का? ही भूमिका साकारणं तसं माझ्यासाठी खूप अवघड होतं. कारण अवली ही खूप कर्कशा असं तिचं वर्णन केलेलं आहे अभंगांमध्ये संत तुकारामांनी आणि त्याप्रमाणे तिचा जो राग होता, पांडुरंगाबद्दलचा तिचा जो हो. राग होता, तिचा ओव्हरऑल त्या सगळ्या सिस्टीमवर राग झाला राग होता होता. तिचा, की ह्याच्यामुळे माझा संसार नीट होत नाहीये, माझी पोरं उपाशी राहतात आणि घराची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे. तर हे असं नामस्मरण करून आणि अभंग लिहून आपलं घर नाही चालणार आहे. आणि तिचा जो त्रागा ज्या पद्धतीनं होता ना, ती जी करवादत होती, तर मला असं वाटतं ते खूप अवघड होतं करणं प्ले.
कारण आतापर्यंत केलेले मी जे काही कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स फार मवाळकडे जाणारे होते, खूप शांत हो आणि समंजस समंजस असे गुणी असं गुणी, म्हणे. किंवा मग केलं तर अगदीच विलन करत होते. ती येस येस आजच्या काळातली होती, ती कुठेतरी रिलेट होणारी रिलेट. होती. आवलीची मनस्थिती समजणं फार गरजेचं होतं. कारण ती जेव्हा पांडुरंगाला काळतोंड्या म्हणते तेव्हा आपली जीभ धजत नाही आपली, आणि ती म्हणायची त्यावेळेला. तर हे असं हो डायलॉग्स हो हो हो. म्हणताना आणि ते सगळं करताना इट वॉज डिफिकल्ट. पण मला असं वाटतं की स्क्रिप्ट इतकी उत्तम लिहिलेली आहे आणि इक्बालचं एक्सप्लेनेशन इतकं भन्नाट असतं की त्यामुळे ते कन्व्हिन्स झालं. पण आवली करताना चॅलेंजिंग वाटलं आणि अल्टिमेटली मजा आली. मज्जा आली, जे फार महत्वाचं आहे. मी नवभारत नवराष्ट्रकडनं तुझ्या या आगामी चित्रपटासाठी म्हणजे अभंग तुकाराम यासाठी ऑल द बेस्ट करेन आणि एक छोटासा रॅपिड फायर तुझ्यासोबत ओके. घेईन. स्मिता रेडी? जर तू दिवसातून एका दिवसात किती वेळा आरशामध्ये बघते मिररमध्ये? खरं सांगू, मोजून एखाद 2 वेळेला. बस? हो, म्हणजे मी शूटिंग करत नसेल तर हो, एखाद 2 वेळेला. त्यापेक्षा जास्ती नाही. सगळ्यात जास्ती कुठल्या गोष्टीला घाबरतेस? घाबरते, लिटरली घाबरते येस. पालीला. पालीला घाबरते मी प्रचंड. पहिला पगार आठवतोय आणि त्या पहिला पगार किती होता आणि त्यातनं तू कुठली वस्तू कोणासाठी घेतली होतीस? ऐक, माझा पहिला पगार म्हणजे मी डान्स क्लासेस घेत होते आणि त्यातून मला काहीतरी 3,000-3,500 मिळाले होते आणि त्यातले सगळे पैसे मी ह्याच्यात साई मंदिरामध्ये त्या दानपेटीत टाकले. वाह! म्हणजे तिथूनच तुझी ती जर्नी मी आहे असं म्हणेन. असं कधी झालंय का, की शूटिंग करत असताना सेटवरती अचानक कधीतरी आपण पडतो, काहीतरी असं फनी अशी मूव्हमेंट काहीतरी होते. तर असं कधी काही झालंय का सेटवरती काम करताना? काम करताना फनी मुवमेंट? येस. हो. खूप वर्षांपूर्वी मी माहेरची साडी नावाची सिरियल करत होते झी मराठीवर, जी दुपारी असायची. आणि मला आमचे डिरेक्टर वीरेंद्र प्रधान यांनी विचारलं होतं, "तुला पोहता येतं का?" आणि मी खूप कॉन्फिडेंटली हो म्हणाले होते. आणि पहिला सीन असा होता, सिरियलचा पहिला सीन असा होता, की सगळे गाणं गात असतात आणि गाणं गाता-गाता एक छोटा मुलगा त्या नदीत जाऊन पडतो आणि मला जाऊन, मी हिरोईन ना, जाऊन मला वाचवायचं असतं त्या हो, मुलाला. हो. उडी बिडी मारायची अच्छा, डाइव्ह अच्छा. करून वगैरे. आणि मी म्हणाले, "हो, मला येतं." आणि तिकडे फिल्म सिटी, अरे येतं म्हणजे मी जे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये स्विमिंग पूलमध्ये शिकलेलं जे स्विमिंग होतं, त्याच्यावर मी त्या कॉन्फिडन्सवर हो म्हणाले होते. म्हणजे वा आत्मविश्वास किती हो. म्हणावा. तर तिथे माझी गंमत झाली गंमत होती. झाली होती. गिल्टी प्लेजर तुझ्यासाठी काय आहे? रात्रीचं स्वीट. ओह! फॅन्सने दिलेली बेस्ट कमेंट किंवा अजूनही जी आठवते, कोणीतरी दिलेली एखादी कमेंट, कॉम्प्लिमेंट की जी आजही आनंदाची मला आहे? रिसेंटली एक खूप कमाल कमेंट आली आणि मी ती सेव्ह करून ठेवली आहे माझ्यासाठी. कारण मी कधी लो झाले तर मला ते बघता येईल म्हणून. ते म्हणाले की "तू अ, यंदा कर्तव्य आहे मधली ती इनोसंट स्वाती आम्हाला ती तेवढीच आवडते. त्यानंतर तू मुरांबामध्ये जी होतीस ती इतकी मिश्कील, आधी राग येत होता आणि नंतर आम्हाला तुझा ह्युमरच आवडायला लागला तिकडे. ती मला खूप आवडते. त्याच्यानंतर तू काय म्हणतात, ज्या ऐतिहासिक भूमिका केल्यास त्यातली आत्ता मुक्ताईमधली यशोदा आणि पॉडकास्ट घेणारी स्मिता. तू प्रत्येक वेळेला वेगवेगळी भासतेस आणि त्याच्यामुळे तुझं प्रत्येक काम आम्हाला नवीन वाटतं, बघावंसं वाटतं. पण तुझं नाव आहे म्हणून कुठलंही काम असेल तरी सुद्धा आम्ही तेवढेच उत्सुक असतो." मला ही खूप मोठी कमेंट वाटते. खरंच खूप छान. जेव्हा थकतेस तेव्हा काय करते? झोप, खाणं की सोशल मीडिया? झोप. कितीही तास झोपू शकते मी आणि मी बऱ्याचदा असं करते की वेळ काढून पूर्ण दिवसभर झोपते की मला आज कोणीही डिस्टर्ब डिस्टर्ब करायचं करायचं नाही. नाही. बकेट लिस्ट मधली अशी एखादी गोष्ट की जी पूर्ण करायची अजून बाकी आहे आणि ती करायचीच आहे? हो, सोलो ट्रिप. सोलो ट्रिप. म्हणजे सोलो ट्रिप केली आहे मी, पण तरी सुद्धा कुठून ना कुठून माझे फ्रेंड्स येतात आणि ते मला जॉईन होतात. मला तसं न करता एक सोलो एकटं ट्रिप सोलो ट्रिप करायची करायची. आहे. जर पुन्हा एकदा कॉलेज लाईफमध्ये जाता आलं, तर काय पुन्हा करायला आवडेल तुला? की जे नाही करता आलं असं तुला वाटतं कॉलेज लाईफमध्ये जाऊन? हसाल तुम्ही पण
मला माझे ना प्रोजेक्ट्स कायम अर्धवट राहिले होते ह्या सगळ्या प्रोजेक्ट अभिनयामुळे. कम्प्लीट मला करायचे. प्रोजेक्ट्स कम्प्लीट करून मला ते द्यायचंय शहाण्या मुलीसारखं की हे बघा माझं झालंय सगळ्यांच्या आधी. घरात हसायला येते मला स्मिता. लाईफची फिलॉसॉफी काय आहे तुझी? लाईफचा फंडा काय आहे? बी पॉझिटिव्ह, ऑलवेज बी पॉझिटिव्ह आणि जगा आणि जगू द्या. ग्रेट. खूप महत्वाची ती की जगा आणि जगू द्या. मी म्हणेन आयुष्यातलं सगळ्यात मोठं सरप्राईज काय आहे तुझ्यासाठी? आतापर्यंत मिळालेलं येस. सरप्राईज खूप आहेत, पण सगळ्यात मोठं हा म्हणशील म्हणजे जे फार तुला कबीर. कबीर. मला वाटलंच होतं. एक शब्द तुझ्या या मदरहुड जर्नीसाठी, तुझ्या आणि कबीरच्या नात्यासाठी, तर काय असेल तो शब्द? आमचं अतूट नातं आहे मला असं वाटतं ते. ट्रोलिंगला कसं सामोरं जातेस? म्हणजे आता कमेंट्स तर आहेत, कॉम्प्लिमेंट्स येतात, त्याशिवाय आजकाल ह्या क्षेत्रामध्ये ट्रोल सुद्धा खूप केलं जातं. तर जेव्हा अशी काही ट्रोलिंगची कमेंट येते तेव्हा कशा पद्धतीने स्वतःला हँडल करते? मला असं वाटतं की कुठेतरी परत तोच एका इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते, परत तेच बोलते, कुठेतरी बीड जिल्ह्यात जी पोरं उपाशी राहतात आणि घराची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे, तर हे असं नामस्मरण करून आणि अभंग लिहून आपलं घर नाही चालणार आहे. जी पोरं उपाशी राहतात आणि घराची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे, तर हे असं नामस्मरण करून आणि अभंग लिहून आपलं घर नाही चालणार आहे. प्रेम आहे माझ्यावर खूप आणि मी करते, तर त्यातलं एखादं जर कोणी मला सांगितलं की ही गोष्ट बरी नाहीये, तर ती मी गोष्ट ऍक्सेप्टही करते. कुणी मुद्दाम केलेली आहे हे कळलं तर मी ती डिलीटही करून टाकते, कारण ते बटन आपल्याकडे असतं. तर त्याच्यामुळे मी फार जास्त अफेक्ट त्रास होत नाही. होत परफेक्ट डे तुझ्यासाठी कसा असतो? परफेक्ट डे, डे. जे मी टास्क लिहून ठेवलेले असतात ना, म्हणजे मी माझी आता एक सवय लावली आहे, मी डायरीत लिहायचे सगळे टास्क माझे, टू डू लिस्ट, आणि ती डायरी माझ्या स्टडी टेबलवर असायची. आता मी काय करते, नोटवर लिहिते आणि ते मी फ्रीजला चिटकवते. आणि तिथे जेव्हा असं त्या टिक होत जातात ना आणि शेवटपर्यंत मला खूप बरं वाटतं. एक वेगळं समाधान असतं खूप ते. समाधान मिळतं. खरं तर सगळीजण तुला स्ट्रॉंग पर्सनॅलिटी म्हणून ओळखतात, कारण तू बट ज्या पद्धतीने मोटिवेट करते सगळ्यांना, आणि हम्म. आता सुद्धा तुझा जो प्रवास आहे या सगळ्यासाठी, तुला स्वतःला कशी वाटते? तू स्ट्रॉंग पर्सनॅलिटी कशी आहे तू, असं मला म्हणायचं मुळात म्हणजे? आता हे ऐकून खूप छान वाटतंय की तू स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहेस असं तू येस. म्हणतीयस. तर हे मी खूप ग्रेसफुली घ्यायला हवं, आणि जर का मी कोणाला मोटिवेट करत असेल तर ती माझी जबाबदारी आता वाढलेली आहे. त्यामुळे मी स्वतःला कायम मोटिवेटेड ठेवणं गरजेचं आहे, आणि इतरांसाठी मी इन्स्पिरेशन बनणं गरजेचं आहे. स्मिता, एक शेवटचा टास्क घे. तुला एक कॉल लावायला देते मी. हा हम्म. कॉल असेल त्या स्मिताला जी लहानपणीची, जी कुठेतरी सगळ्यांसाठी एक सर्वसाधारण मुलगी होती, पण आज ती ह्या इथपर्यंत पोहोचली, ह्या सगळ्या शिखरापर्यंत. तर त्या स्मिताशी काय बोलशील असं ऐक म्हणून? ऐक सो लेट्स, ऐक बालपणातली ती तुझी स्मिता, आणि तिला हा कॉल जातोय, ऐक, आणि हा कॉल तुझ्याकडे येतो. हे मला आवडलंय पण. येस. हा, काय झालं, का रडतीयस? अगं नेल पेंटच ठेवलं होतंस ना, मग अगं ठीक आहे, काय म्हणाल्या बाई? बाईंचं असं म्हणणं आहे की आईला घेऊन ये. आणि काय म्हणाल्या की तुला मुख्याध्यापिका बाईंकडे घेऊन जाईन. हा मग ठीक आहे, बरं, आणखीन काय झालं? मग त्या म्हणाल्या परीक्षेला बसू देणार नाही. का? नेलपेंट आणलं. तू जाणून बुजून नेलं होतंस का नेलपेंट शाळेमध्ये? हो. नेलं असेल तर ठीक आहे, हरकत नाही. दाखवायचं होतं का कोणाला? बरं, हरकत नाही. हे बघ, हा प्रॉब्लेम तुला आता जेवढा मोठा वाटतोय ना, तेवढा तो मोठा नाहीये. हा, बाईंशी बोलायचं आहे, आईला सांगू सांगू शकतेस तू की असं असं माझ्याकडून चूक झालेली आहे, आणि मी जाते आणि मी सांगते की असं असं माझ्याकडून झालं, माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं होतं की नेलपेंट घेऊन ये म्हणून मी आणलं, आणि त्यामुळे चूक चूक झाली माझी, आता मी परत करणार नाही ही गोष्ट. त्यासाठी एवढं दिवस रात्र रडायची गरज नाही. आणि आईला कसं सांगू, म्हणजे या छोट्या मोठ्या गोष्टी तू आईला नाही सांगितल्यास तर तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह कोण करणार? आणि जरी त्यावर आई बोलली तरी ती पण बोलेल, किंवा बाई सुद्धा बोलतील, कारण झाली आपल्याकडनं चूक, इट्स ओके. आणि हे अजून आठवड्याभराने असं काही राहणार नाही. नंतर सगळ्या बाई तुझं कौतुक करणार आहेत, सगळेजण तुला पुन्हा नाचात घेणार आहेत, सगळं हे करणार आहे. तर त्याच्यासाठी तू एवढं रडायची काहीच गरज नाही. ठीक आहे, ओके? काय करशील मग आता? आईला सांग की बोलवलेलं आहे, माझ्याकडून झाली आहे चूक,
आणि मी आता परत असं वागणार नाहीये, घेऊन जाणार नाहीये नेलपेंट, कुठलीच गोष्ट करणार नाहीये. आणि बाईंना पण सांग की सॉरी, माझं चुकलेलं आहे, आणि त्यानंतर आपण रडणं थांबवायचंय. ओके, ठीक आहे, बाय. मला अजून एक कॉल हवाय. हा. मला स्मिताशी हवाय बालपणीच्या, आणि तिच्याशी नेलपेंटचा हा जो होता तो किस्सा होता, पण मला त्या स्मिताशी तू काय बोलशील अच्छा, असा मला कॉल हवाय. असा वाला. येस, सेल्फ टॉक आपण जो म्हणतो की तो आपण एक जर्नी पुढे आल्यानंतर आपण जेव्हा मागे वळून बघतो आणि तेव्हा आपल्याला वाटतं की खूप घाबरट होतो आपण, आपल्याला हे जमणार पण नाही हा असं माहिती हा होतं. किस्साच त्याच्यासाठी होता की मी एवढी घाबरट होते. घाबरट होती. सो अजून एखादं थोडंसं त्यात काहीतरी ऍड करून दे ना, की म्हणजे जे रिलेट होईल की ती स्मिता त्यात असं. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्मिता तुला माहितीये का, तू सुंदर दिसतेस. तुझे केस आता जरी असे तुला तेलकट, घाण आणि मोठ्या तायांकडे बघून असं वाटत असेल की मी छानच नाहीये दिसायला, तसं नाहीये. तुझे डोळे किती सुंदर आहेत बघ, तुझं नाक किती छान आहे, तुझी हाईट किती मस्त आहे, तुझी छान उंची वाढते, तू छान खेळतेस. ओके, त्यामुळे मुळात आपल्याला असा न्यूनगंड बाळगायची गरजच नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुला माहितीये का की तू किती छान नाच करतेस. तू केलेली कोरिओग्राफी सगळ्यांना आवडणार आहे. त्यामुळे अजिबात कुठल्याही प्रकारचा कॉम्प्लेक्स न आणता तुला जे येतं ते बाईंसमोर तू सादर कर, आणि ते आवडणार आहे. तुला घाबरायची गरज नाही. शाळेमध्ये जर का तुला कोणी बोलत असेल तुला ही गोष्ट येत नाही, ती येत नाही, तर ते म्हणत राहतील, पण तुला चांगलं माहितीये की तू उत्तम करतेस. शेवटी आपण अभ्यास केल्यानंतर आपण चांगले मार्क मिळवू शकतो, हे आपण एकदा प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे उत्तम अभ्यास करायचा आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. आणि तू खूप गोड दिसतेस, खूप छान दिसतेस तू, यावरही आपण विश्वास ठेवायचा आहे. ओके, कारण पुढे जाऊन तू खूप छान बोलणार आहेस, अभिनेत्री होणार आहेस, माहितीये तुला हे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेव. थँक्यू स्मिता. म्हणजे मी म्हणेन की तू एक उदाहरण आहे त्या सगळ्या मुलींसाठी कुठेतरी, की ज्यांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो, एक सेल्फ डाऊट असतो, पण तो न ठेवता मी म्हणेन की खरंच कुठेतरी आपल्याला ह्याच्यावरती काम करायचंय, आणि त्या सुद्धा त्या स्मितामधून आजची ही जी स्मिता आहे त्या बनवू शकते. थँक्यू स्मिता, खूप छान वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून. मलाही खूप छान वाटलं, खूप मजा आली. मजा आली. पुन्हा एकदा थँक्यू म्हणेन, आणि तुझ्या जे काही भविष्याचे फ्युचरचे प्लॅन्स आहेत त्याच्यासाठी नवभारत नवराष्ट्रकडून ऑल द बेस्ट म्हणेन. रामकृष्ण. येस, रामकृष्ण हरी. तर मंडळी, आजचा पडद्यामागचे कलाकार हॅशटॅग रील टू रिअल वर्ल्डचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. तसंच स्मिता शेवाळे सोबतच्या या खास गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे सुद्धा कमेंट नक्की करा. तर अशाच पडद्यामागचे कलाकार ह्या भागांमध्ये आपण नवनवीन कलाकारांना भेटणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर अशाच नवनवीन भागांसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत जाता जाता आपल्या ह्या नवराष्ट्राच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.